प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता त्यावेळी बाबा शुद्ध दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनानुसार चालणाऱ्या प्रत्येकाला साहेब ही प्रार्थना तुमच्या प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया 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 हालेलुया. एशियामध्ये 44 अध्याय 9 पासून जर आपण वचन वाचूया. एशिया 44 अध्याय वचन 9. कोरी मूर्ती घडवणारे सर्व शून्य आहे. काय? हा, जी कोरी मूर्ती घडवतात ते सर्व शून्यामध्ये येत असतात. आता तो ते देव नसतो, ती मूर्ती आहे, ती मानवाची एक चित्र आहे. आता आपण कसं चित्रकला मुलांना सांगतो की जरा चित्र काढा रे बाबा, मग तो काय ना काय चित्र करतो ना, मग ती ड्रॉइंग काढतात, चित्र बनवतात आणि त्याचं काहीतरी नाव देतात. तर ती कोरीव मूर्ती करणारे होते की काही ना काही असं एखाद्याला शोक आहे. त्यांचे रम्य विषय काही कामाचे नाही, त्याविषयी साक्ष देणाऱ्यांना चष्मा लावा लागेल. हालेलुया. काय सांगते? त्याविषयी साक्ष देणाऱ्यांना सृष्टी म्हणजे नजर नाही, त्याला दिसत नाही असं सांगितलं. असं पण आहे का? मग आम्ही काही दिवस अगोदर केलेल्या गोष्टी आहेत, त्याने काही सांगितलं त्याला अक्कल नाहीये, म्हणजे वेडा असेल. तुम्हाला वेडा हा असा हाक मारते ना, लक्षात ठेवा, म्हणून तुम्ही मूर्तीकडे जाऊ नका. वचन काय सांगते? त्याला टक्कल नाही का? अक्कल नाही, टक्कल पण नसते. बघा, ती देणाऱ्याला काय होईल? हा देव कोणी घडवला, ही मूर्ती ही व्यर्थ वतली. त्याला जी अनुयायी जातात, म्हणजे त्याला जे शरण जातात ती फजिती होती, म्हणजे त्यांचा लाईफ मध्ये काहीच फायदा होणार नाही. आपण जर बघितलं तर आज समाजामध्ये हे जास्त आहे आणि समाज फक्त याच गोष्टीकडे उतरत गेले. हर ठिकाणी रस्त्यांना वगैरे ठिकठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. त्याविषयी बायबल असं शिकवते, परमेश्वरचं वचन असं शिकवते की त्यांना अक्कल नाही. हालेलुया. त्याविषयी साक्ष देणाऱ्यांना अक्कल नाही. तर आपण एक विचार करूया की बायबलच्या मुद्द्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये दिलेलं आहे पवित्र शास्त्र. आणि हे पवित्र शास्त्र लोकांना शिकवणारं शास्त्र, म्हणजे जिवंत देवाची भक्ती कशी करावी, जिवंत देवाबरोबर आपण कसं राहावं, त्या विषयावरच ते शिक्षण आहे. ही मूर्ती घडवणारे तो मनुष्यच आहे. ते सर्व एकत्र जमून ते पुढे येवत, ते भयभीत होत, ते सर्व लोक लज्जित. आपण कशा पद्धतीने प्रार्थना करणार? कारण बरेच मूर्तीच्या जवळ येतात, लोक एकत्र बसतात, प्रार्थना करतात ना. तर त्याने काय सांगितलेले? ते सर्व लज्जित व फजिती होतील. लोहार काय करतो? चिनी पाजवतो ना, कशाला? काम करण्यासाठी ना. तर पुढे काय सांगते बघा जरा. बघा, त्या पेटलेल्या कोळशाने तो काम करतो हातोड्याने. बघा, मूर्तीला आकार आणतो. हातोडा घेतो की नाही ना? मूर्तीला काय करतो? कसा तरी एक आकार बनवतो. बघा, आपल्या हातात ताकद असते, त्याच्याने तो काय करतो? तिला घडवतो व्यवस्थित.
त्याला भूक लागते त्याची शक्ती कळते तो पाणी प्यायला नाही देवाला कधी पाणी ठेवलंय का म्हणजे कधी पाणी पिताना बघितलेलं आहे का? आता पुढे बघूया नंतर सांगतो. म्हणजे आग्नी करतो तारागिरी त्याला सुतार बोलतात. त्यासाठी गेरूने त्याला आग्नी करतो त्याच्यावर रंधा मारतो माणसाचा आकार आणि सौंदर्य. हल्ली आता तुम्ही विचार करा आकार आणि सौंदर्य. हल्ली आता माणसाला जो आकार मिळाला बरोबर तर त्या आकाराद्वारे मनुष्य त्याला देव मानतो. हल्ली देवानी उत्पत्ती 1:27 की प्रत्येक मनुष्य देवाचा प्रतिरूप बनवला. आता आपल्याला देवाचं रूप बनवले की नाही आपण बोलतात की नाही मग तो काय करतो बोलतो का देव बोलतो का नाही हा बोलतो देव बोलतो लाकडाचा देव स्वर्गाचा नाही. हल्ली जे आपण बोलतो तोच आहे हल्ली तर त्याला ताकद देते शक्ती देते बुद्धी देते ज्ञान देते तो परमेश्वर आहे. कोणी आपल्यासाठी आता ही झाडं कशाने वाढल्यात पाणी पावसाळा येतो त्याच्याने ना कशाने वाढतात ती पावसाच्या पाण्याने किंवा आपण झाडाला पाणी देतो 100% ती झाडं पावसाच्या पाण्याने सुद्धा पावसाच्या पाण्याने. कारण देवदारीचं झाड कसं असते नरम असतं खूप ते लवकर तर असे काही उदाहरण आहेत ना. आम्ही त्याचा आकार घेतो आणि त्याच्यातून देव बनवतो हे असं देवानी आपल्याला दिलेलं राज्य नाही. तर देव स्वर्गात आहे आणि पृथ्वीचा लाकडाचा वेगळा आहे मातीचा वेगळा आहे चांदीचा वेगळा आहे सोन्याचा वेगळा आहे. केवढे देव आहेत माहितीये का पण एक पण कामाला येत नाही. तो खिशे खाली करायला लावतो खिशातल्या पैशांनी कष्ट आणि मेहनतीने ते सगळे देव उभे असतात. तो भाकरी पण एका बाजूला खातो त्या लाकडाचा आणि भाकरी तर पोटाला आधार नाही पण ते देव तो आपल्याला आधार नाही तो आधार काढून टाकतो. काय सांगितलं त्याने त्याच्यात अर्ध लाकड मस्तपैकी भाकरी बनवते तो त्यांचा देव सुद्धा बनवतो त्याच्या पाया पडतो त्याची कोरी मूर्ती करतो. आता आपण स्वतः शिकायचं आहे की त्याच्याने आपले फायदे होतील का नाही. मूर्ती पूजाला पहिलं प्रथम आहे निर्गमी संदेश पहिलीच आज्ञा आणि ही आज्ञा तुम्ही मोडता तर तुमच्या घरात संकट दुःख आपत्ती येत असतात. कारण त्या मूर्तीने आपले फायदे होत नाही. ते मोशेला आज्ञा दिल्यानं कारण पूर्वीच्या काळामध्ये फारोचे नियम होते मूर्तीपूजा फारोच्या नियमावर आणि मूर्तीपूजा करणाऱ्या व्यक्तीला हर संकटात पडावं लागते. जशी तुम्ही होते तशी मी पण 10,000चा लाकडाचा बनवतो पण त्या टायमाला भरपूर चमत्कार येतात ना लक्षात ठेवा. कारण ज्या वेळेला मी चमत्कार बघितला पण तो चमत्कार देवापासून आहे असं नाही मी सांगू शकत. कारण ती मूर्ती बनवायला गेली ना तर 10,000ची एवढीची होती तर तिकडे मी बघितले तर थोडी मोठी होती मूर्ती मस्त दिसायला सुंदर होती माऊलीची मर्यादेची नाही माऊलीची. तर मी बोललेला ना 10,000ची तुला
मी बनवेन. देवाला विकत घेणारा माणूस केवढा भारी आहे ना. ते आता बायबल सांगते देवाने मला विकत घेतले. मी पहिला देवाला विकत घेत होता, तुम्ही पण घेत असतील नाही, भरपूर आहे मद्रासला ते भरपूर नाही. तर एक सांगतो तुम्हाला मी हल्ली, तर त्यावेळेला काय झालं, जी मी बघितलेली होती ती मला आवडलेली होती. ती 25,000ची, किती, आणि 10,000ची. तू गेलो मला ती मस्त 25,000ची मावली, 10,000 मी बोलले तर 10,000. तो कोणतरी बायबल मध्ये असेल माझ्यासारखा पंडित बायबलचा, हल्ली त्याने ती कॅन्सल केली. मला ह्याला बोलायचं मेहनत संपली ना. तो मला सांगते, थोडे माझ्या मित्राचे नातेवाईकच आहे ते, तर मला सांगते ही बोलतो तुला मी 10,000 देतो. कारण त्यांनी कॅन्सल केली, पैसे मिळाले त्याला, टेन्शन संपलं. हल्ली मी घेऊन आला, चमत्कार झाला असं समजून आणलं. माझ्याकडे 200 रुपये रिक्षाचं भाड्याला पैसे नव्हते, ते आणायला गेले. माझ्या बहिणीने दिली. हल्ली पण आज देव जो माझ्या मध्येच बसलेला आहे, हल्ली दिसत नाही. हल्ली हर चीज आपल्याला शिकायची. ज्या मूर्तीला मी पहिलं स्थान दिलं त्या मूर्तीचा धिक्कार केला आणि ख्रिस्ताचा स्वीकार, तेव्हा कळायला लागलं की ख्रिस्त नक्की कुठे आहे. हालेलुया. या गोष्टी आपल्याला सैतान सगळ्या गोष्टी देतो, पण बायबलच्या ज्या विरोधाचे आहेत ते तो सैतान आपल्याला पकडतो. जेव्हा हे पवित्र शास्त्र मिळालं गेलं, ह्याच्यातून शिकायला मिळालं की देव आपल्या आत्म्यात, त्याच्यात भूत आत्मा बांधलं गेलं. आणि अशा पद्धतीने हळूहळू मी प्रभूच्या सहवासात सानिध्यात राहिलो. जास्त प्रार्थनेची सुरुवात केली आणि सुरुवात करता करता देवाने माझी निवड केली आणि निवड केल्यानंतर आज प्रभूच्या वचनात, शिक्षणात, मार्गात समजलं की जीवित देव स्वर्गात, जो वर बघून प्रार्थना करतो तो स्वर्गाची प्रार्थना करतो, जो खाली बघून प्रार्थना करतो तो लोकांचीच प्रार्थना करतो. त्याला नरकामध्ये जावं. जेव्हा तुम्ही एखाद्या रस्त्याला एखादी मूर्ती बघितलं त्याला वंदन करतात. स्वर्गाकडे जा तेव्हा बापुत्र करायला लागत नाही. प्रेज द लॉर्ड. 2 हात पुढे करायला, धन्यवाद परमेश्वर, महान परमेश्वर आशीर्वाद. हा, तिकडे खर्च लागत नाही, मेहनत लागत नाही, फक्त धन्यवाद द्यावा लागतात. स्वर्गाचा देव. तर ही लाकडाची, आता ते लाकडाचा बनवला, आणला घरी, मस्त त्याला हाताचं मंदिर एक बांधलं. मी स्वतःने बांधले ते मंदिर, दिसायला पाहिजे लोकांना कसं आहे ते आहे. आता मी लोकांना चिन्ह देते मी कसा होता आणि आता मी कसा बनला. आता हे मंदिर बांधण्यासाठी देवाने मला हे प्रेरणा दिली. हल्ली आता ती मंदिर आपण बांधली. म्हणून मूर्ती काय आहे, जसे तुम्ही होते तसा मी पण होता, म्हणून मी कोणाला हसत नाही. त्याची वेळ अद्याप आली नाही ना, तत्पर्यंत ते राहू दे. ज्या दिवशी तुम्हाला देवाची वेळ येते तर माझ्यासारखे तुम्ही पण बदल. म्हणून कोणाला मूर्तीपूजा करतो, कोण काय करतो, त्याला हसू नका, बोलू नका, शळू नका, त्रास देऊ. तो एक दिवस त्याला देवाची इच्छा, योहान 7:44, पहिली परमेश्वरची इच्छा आहे. आपण शिकवायचं काम करायचं. जेवण वाढले, भूक लागली, जेवेल नसेल तर नाही. पण लक्षात नेहमी ठेवायचं की ज्या गोष्टीपासून आपले फायदे होत नाही त्याकडे लक्ष देऊ नका, कारण त्याच्याकडे कदाचित पैसे सुद्धा मिळू शकतात. मी काय त्याच्यावर पैशाचा कधी व्यवसाय केला नाही आणि मी जास्त पैशावर कधी प्रेम करतो. गरज आहे लोकांसाठी, तो पैसा तो लोकांना दिसतो, माझा नाही. मला रोजची भाकर दिली, समाधानाने खातो पितो. रोजची भाकर मध्ये बसतो, खाणं नाही तर शांत राहायचं. तर परमेश्वराने आपल्याला जे चांगले गुण दिलेले आहेत ते शिकायचं, मूर्तीकडे वळायचं नाही.
मूर्तीकडे वळणाऱ्या माणसाच्या पाठीमागे दुष्टाईचा आत्मा कार्य करते आणि दुष्टाई माणसाला कमजोर करत असते. पवित्र आत्मा मिळत नाही, दुष्ट आत्मा मिळतात. बघा आज चिकन कशावर भाजलं? लाकडावर. अगदी ते भाजून खाणारे लाकडावर खातात, पण आपण भाजी बनवली त्याच्यावर, समजलं? खाल्ली. तर ही अशी काही घटना आहे. मग त्याला देव कसा मानू शकतो? जो स्वर्गाचा मालिक आपल्याला मिळाला ना, त्याच्या पाठीमागे लागा. आणि ते आपल्या सगळ्यांना, प्रत्येक माणसाला सगळ्यांना ती समज नाहीये, पण एक ना एक दिवस प्रभू सगळ्यांना समजेल. कारण कुठलाही आपल्या घरात देव असतात, ते कधीच आपल्याला कोणी पाऊस आणून दिला, बरोबर, भाजीपाला आणून दिला, चिकन आणून दिलं नाही. जीवित परमेश्वर जे काही खायला प्यायला पाहिजे ते जे 34 अध्यायामध्ये दिलेले सगळं टोटल आपल्याला शिकवलं. तर ही जी मूर्ती पूजा आपण करतो त्याच्यात आपल्याला काही लाभ होत नाही. आपले खिसे खाली करून जातो आणि पैसे संपले, हात माग पैसे घेऊन. पण इकडे देव पैसे देतो. आता काही लोक धर्म बदलायला पैसे देतात, काही अशी पण तुम्हाला हे बघा, ही प्रार्थना अशी असते ना, सगळेच परिपूर्ण नाही. खोटे ख्रिस्ती पण आहेत त्याच्यात, खोटे सदृश्य पण आहेत. चांगलं शिक्षण घ्यायला कंटाळा येतो, वाईट शिक्षण घ्यायला कंटाळा. प्रत्येक मनुष्य अपेक्षित आहे. रोजची भाकर आम्हाला द्या, मला ते 3 अध्यायामध्ये 6 पासून दिले. परमेश्वर बदलत नाही. 10व्या वचनामध्ये सांगतो, सारा दशांश माझ्या मंदिरात. मंदिरामध्ये अन्नधान्य मिळालं पाहिजे आणि मंदिरामध्ये देवाच्या खऱ्या राज्याचं. आणि अनेक लोक आहेत मंदिर पैसा जमा करतात, पण खरे एक घास सुद्धा लोकांना देऊ शकतो. समाजात अनेक प्रकारचे मूर्तीच्या राज्यामध्ये आहेत, पण शेवटी न्याय जो करणार आहे, आता जे होणार आहे ते भूकंपामध्ये सगळी तुटून जाणार आहे. ती मंदिरं निभाव लागणार नाही. पूर येणार, पुरामध्ये देव बुडून जाणार, सगळे देव बुडणार. कारण देवाने जे शिकवण दिलेली आहे ते सत्य शिक्षण जीवित आहे. मला उभी दे, मला तू त्याच्या उरलेल्या भागाचा देव बनवतो. म्हणजे कोरी मूर्ती वापरण्यासाठी बनवतो. तिच्या पाया पण पडतो, तिचे भजन पूजन करते, तिची प्रार्थना करते. तिला म्हणते माझे तारण कर, तू माझा देव. बघा कधी केलेलं आहे आपण. आपल्या दरवाजाच्या समोर ठेवतात, अंगणात पण ठेवतात की नाही? वाचमेन म्हणून ठेवतात. त्याला तारण करण्यासाठी कळते का? नाही. त्याला हार लावा लागते, उदबत्ती लावा लागते, काय काय वापर करतात. वर्षाला एकदा कलर मारायला लागते, ब्युटी पार्लर मध्ये जाऊन केवढा खर्च करायला लागतो. तर हा मानवाचा एक स्वभाव आहे. ते कोणी शिकवलं मला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगतो की देवाने हे शिकवलेलं नाही. ज्यांना पहिली आज्ञा दिली जाते आणि शिकवलं जाते, 10 आज्ञाचं शिक्षण पण दिलं जाते, काही मोठे झाले की ते 10 आज्ञा सगळ्या बाजूला जाते. मग आमच्या आज्ञा सुरू आणि आम्ही आमच्या इच्छेने जातो. त्यांचे डोळे लिपिक असल्यामुळे त्यास दिसत नाही. डोळे तर सगळ्यांचे उघडे असतात, पण त्या टायमाला सांगते डोळे लिपलेले असतात, त्यांना समजत. आपण थोडं शिकायचं आहे. आणि ती मूर्ती तर मानवाने बनवलेली, बरोबर. ह्याचा काय उपयोग आहे का? ते मानवाने बनवलं. पहिलं माहिती नव्हतं, पण आता आपण ते शिकतो ना की नक्की काय पाहिजे. वचन पाहिजे, शिक्षण पाहिजे का हे पाहिजे. मानवासारखा परमेश्वर होता याची आदर्श किंवा आठवण मूर्तीमध्ये देव कधीच नाही.
जर मनुष्याने मूर्तीतून देव जर सिद्ध करत असेल तर मी तुमच्या पुढे उभा राहतो. मग मी उभा राहतो, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो जिवंत देवाचं सांगतो. मूर्ती काढणारा, मूर्ती बनवणारा, मूर्तीची भक्त करणारा त्यांनी फक्त माझ्यासमोर उभा आणि त्यांनी फक्त सांगायचं की ह्या मूर्तीतून देव कार्य करतो. म्हणून मी सांगतो की स्वर्गाचा परमेश्वर आकाशातून काय कार्य करतो. मूर्ती कधीच काम करू शकते. जी वस्तू आता ही आहे, इकडून मी तिकडे ठेवलं, ते काय स्वतः नाही जाणार आहे. तसंच ते आहे, मी पण शिकून आले नाही मूर्ती करता काय काय करावं लागतं. म्हणून मी चॅलेंज देईल त्याच्यातून काय होईल. कारण मी जेव्हा ह्या वचनाद्वारे शिक्षणाद्वारे चालायला लागला तेव्हा माहिती मला पडलं काय पावर आहे. म्हणून मी अनेक लोकांना सांगतो ना, समोर उभे राहा, मग आपण बघू कुठे देव आहे, कुठे कार्य आहे, कसं आहे. कारण आज्ञामध्ये सगळ्यात मोठं जीवन प्रभूचं शिक्षण हेच आहे, आज्ञा. कारण येशू ख्रिस्तांनी मध्ये 5:2 पासून वचन दिले, तो उघडून शिकवायला लागला. तो देव शिकवत नाही. कोणा माणसाने तुम्हाला शिकवलेले ते शिक्षण त्या देवाकडे लागतं. तुम्हाला मनात आलं तेव्हा जाऊन तुम्ही त्याची स्तुती आराधना काय करत असते. तर स्वर्गाचा परमेश्वर आहे, तो आपल्याला त्याची स्तुती करायला शिकवतो. सैतानी 12:12 तो एक दूत आहे, दुष्ट आत्मा. तो जेव्हा येतो ना तेव्हा तुम्हाला त्या जगाच्या गोष्टीसाठी स्तुती करायला शिकवतो आणि तिकडेच तुम्ही कमजोर पडतात. त्यांची हृदय लिपलेली असल्यामुळे, त्यांची हृदय लिपलेली आहे म्हणजे चिकटलेले. देवाबरोबर नाही, त्या मूर्ती बरोबर चिकटलेली. आता तुमची हृदय मूर्ती बरोबर जर चिकटलेले नाही तर बरोबर जाता जाता त्या मूर्ती जवळच जाते रोज. आणि तुमच्या जीवन जर देवाजवळ तुमचं मन लागलेलं आहे, 6:44, तो तुम्ही जीवन जर देवाजवळच जाणार, त्याची इच्छेनुसारच होणार आणि त्याची इच्छा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करायला सुरुवात. त्यांना समजत नाही. कोणी ध्यानात आणत नाही. त्यांचा अर्धा भाग आपण अगदी जाळीला त्याच्या निखाऱ्यावर भाकर भाजली, मस्तपैकी मांस खालं आणि त्याच्या अवशेषांची अमंगळ वस्तू मी कशी बनवू. आता विचार आहे त्याला काय सांगितली, अमंगळ वस्तू कशी बनवू. म्हणजे तुम्ही विचार करा, त्या वस्तूला जिथे डिमांड नाही ती वस्तू आम्ही बनवू. जो डिमांड ज्याला आहे ते बनवा, की खरोखर ह्याला एक डिमांड आहे, याला एक देवाने दिलेले कृपेचं दान आहे, वचनाचं दान आहे, शिक्षणाचं दान आहे किंवा नियमाचं दान आहे. हे जर आपल्या जवळ आहे तर देवाच्या कृपेने आपण सगळी आशीर्वादित आहे. झाडापासून काढलेल्या लाकडाच्या पायऱ्या मी कशा करू. झाडापासून बनवलेली जी वस्तू आहे त्याची मी पायाला सापडतो. आता फायबरचं झालं पण मातीचं आहे, लाकडाला डिमांड आता कमी झालं कारण लाकडं भेटत. हा जो डिमांड जो आपल्याला आहे तो आपण शिकायचा की कशाला मी वंदन करू, त्याच्याने आपले फायदे होत नाही. म्हणजे वस्तू बघितलं म्हणून मी देवाची आठवण करायची, माणूस बघितलं तर त्याच्याशी नफरत वाटायचं. त्याच्याशी नफरत कशाला करायचं, तो जो देवाचा प्रतिरूप आहे. ज्या माणसामध्ये दुष्टाही आत्मे कार्य करतात 100% मनुष्य मूर्तीपूजा करणारा व्यक्ती नफरत माणसाशी जास्त करतो. तो माणसावर प्रेम कमी करतो आणि मूर्तीवर जास्त प्रेम करतो. आणि जो मनुष्य मूर्तीवर प्रेम करत नाही तो मानवावर प्रेम करतो. आपण बघा मेला का माणूस काही करतो त्याच्यावर जास्त प्रेम करतो. तो गेल्याने त्याचं प्रेम करतो. जिवंत असेल त्याला एक कप पाणी किंवा चहा पण नाही देऊ शकतो. तो आजारी पडलाय तर त्याला काही बघणार नाही. कारण ती सिस्टम जी आहे ती घेत. देवाने आम्हाला एक चांगली सिस्टम ठेवलेली आहे आणि ती सिस्टम आम्ही देवाच्या इच्छेनुसार जर घेतली असेल तर देवाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना तो देण्याचं काम करेल आणि देव त्याला मदत करेल. असे म्हणणारे की कोणाला ज्ञान नाही. बघा काय सांगते, ज्ञान पण नाही ना अक्कल सुद्धा, पण ते त्याच्याच मागे जास्त जातात.
आमचा समाजच तो आहे. बायबल आपल्या हातात आहे, पण बायबल आपल्या अंतःकरणात नाही. जर कोणीतरी विचारला ना, तुमच्याकडे बायबल आहे ना? हा, आमच्याकडे. आम्ही रोज वाचतो, पण मूर्ती सोडायला तयार. मग वाचणारे शब्द कोणते? बायबलचे फक्त 10 आज्ञा आहेत का? बाकी काही दुसरं काही नाही का त्याच्यामध्ये? 10 आज्ञा मोशेला दिल्या. मग एवढे पुस्तकाने एवढं बायबल ते कशाला? जुन्या करारात नुसते 39 पुस्तक आहे, नव्या करारात 27 आहे. मग 27 पुस्तकाचा अनुभव आम्ही काय घेतला पाहिजे नव्या कराराचा? अनेक शिक्षण आपल्याला दिलेले आणि त्याच्यामध्ये एवढ्या अध्यायाचे अनुभव आपल्याला शिकवण देत आहे की त्याच्याद्वारे आम्हाला देवाचा अधिक अनुभव येत असतो. मग त्याच्यात शिकवण दिलेली आहे. मूर्ती पूजा काय, जीवित देवाची पूजा काय, प्रार्थना कशी करावी, माणसाने वागावं कसं, माणसाचं चांगलं कसं असलं पाहिजे हे शिकवलं. देवाने फक्त त्याच्या मोशीलाच 10 अध्यायामध्ये नियम दिलेले आणि ह्या 10 आज्ञा लोकांना त्या शिकवल्या. नुसत्या 10 आज्ञा नव्हत्या असं, त्याच्यामध्ये जे एक आज्ञामध्ये काही पॉइंट असे ठेवलेले आहेत, त्या आज्ञा त्यांना समजवल्या. तेव्हा लोक एक आज्ञामध्ये जीवनात प्रवेश. म्हणून लोक 10:27 मध्ये मग प्रभू येशूने 2 आज्ञाचा अनुभव केला आणि 3 आज्ञा टाकल्या की संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने परमेश्वर प्रेम, तू स्वतःवर कर मग शेजारी. या 10 आज्ञा उचलून केले. कारण एकाच माणसामधूनच सर्व प्रश्न सुटू शकतात. आपल्यालाच फक्त एक प्रश्न सोडायचा. आपण जर चुका केल्या तर शेवटी भोग आपल्यालाच भोगायचा. चांगलं केलं तर आपल्याला सगळ्यांना चांगलं समाधान आणि शांतीच सांगायचं. तर देवाचे काही नियम असतात ते सगळे पाळावे लागतात आणि जसे तुम्ही पाळत जातील तसा परमेश्वर आपल्या जोडीला कार्य करायला सुरुवात. म्हणून देवावर श्रद्धा ठेवणं, विश्वास ठेवणं, आज्ञेचं पालन करणं. तो राग बक्षितो, त्यांचे हृदय मूढ झाल्यामुळे तो पावला आहे. तो आपला जीव बचावित नाही. माझ्या उजव्या हातात आहे 30 अक्षर लबाडी नव्हे काय? सांगते उजव्या हातात आहे ती सर्व मोठी लबाडी नाही का असे तू म्हणत नाही. असं तो म्हणत. स्तोत्रशील 115 अध्यायामध्ये 1 पासून जर वाचलं तर तुम्हाला तिकडे मूर्तीचा अनुभव येतो. आपल्याला शिकायचं आहे. निर्गम 20 अध्यायामध्ये 2 आज्ञा आहेत. दुसरा आहे, पहिली आज्ञा दिली मूर्ती पूजा नाही. दुसरा आहे सगळं देवाचं नुसतं नाव नाही घ्यायचं. तिकडे कुकडचं देवाचं नाव घेतात की नाही? त्या मूर्ती पूजाकडे जाऊन देवाचं नाव घेऊन मूर्ती काय प्रसन्न होणार नाही? होणार नाही. ज्या वेळेचा उपयोग करून घ्यायचा आहे, सदुपयोग करायचा आहे, हे जर केलेलं आहे त्याप्रमाणे चाललेले आहे, वचनाप्रमाणे चाललेले आहे, शिक्षणाप्रमाणे चाललेले, नियमाप्रमाणे चाललेलं, देवाचा आशीर्वाद नाही. आज तुम्हाला मी देवाविषयी शिकवतो, देवा आपल्यातून कार्य करते हे तुम्हाला दाखवतो, सिद्ध होते त्याच्यात. पण मूर्तीने कधी भविष्यात कार्य केलेलं दाखवलेलं नाही. आपलं भविष्य देवाच्या वचनाने, शिक्षणाने आणि नियमाने हे चालवलं. आणि जेवढं चांगलं करता येतील तेवढं करा. जो खर्च मूर्तीला तुम्ही वापर करतात ना, तर आपल्या आजूबाजूला कितीतरी गरीब आहेत, त्यांना 1 किलो साखर दिली तरी बस, चहा पावडर दिलं तरी कमीत कमी चहा तरी पितील ते तुम्हाला आठवतं. नसेल 1 किलो तांदूळ द्या, तो खर्च त्याला यूज करतात ना, तो तुम्ही त्यांना द्या, खूप फायदा. अगदी आज बघा मुली जन्माला आली पण कोंबडी खायला मिळाली, हे काम करा. ते एवढ्याला काय काय केलं असतं, दुसरंच काय काम केलं असतं. मूर्तीकडे फायदा नाही. मूर्तीचे खाणारे सगळे पिणारे असतात. मूर्ती पूजा करणाऱ्या माणसाला दारू पिणं लागते, मौज मजा लागते, पांट्या लागते. जीवित देवाजवळ पिणं नाही, खाणं आणि देणं. गरजवंत व्यक्तीला मदत देणं, ही मदतीचा जो हात आहे तो येशूच्या नावाने मिळाला. तो दयाळू होता, त्याने बलिदान दिला. आपण काय देऊ शकते? एक कमवणाऱ्या उत्पन्नाच्या 10% अर्पण देऊ शकतो. दुसरं आपण काय देऊ शकतो? त्याने तर परमेश्वर पित्याने पुत्राला पण ठेवलं नाही. एकुलता एकच होता, तो पण आपल्याला देऊ. आपण दुसरं काय देणार आहे त्याच्यावर? आपल्या मुलांना समजा प्रार्थना द्या, नाही शिकायचं, स्वर्गात जायचं नाही, नरकातच राहायचं. मूर्ती पूजा सगळे नरकातच आहे, त्याच्यात काही शंका नाही.
स्वर्गाकडे वळा, स्वर्गाच्या वचनाकडे, पवित्र आत्म्याकडे वळा. पवित्र आत्मा तुमच्याकडे वळेल, तुम्हाला शिकवेल, तुम्हाला मार्गदर्शन करेल, तुम्हाला घडवेल, तुम्हाला ताकद देईल, ज्ञान देईल, अनुभव देईल. मूर्तीपूजेविषयी पवित्र शास्त्रामध्ये एवढे उदाहरण दिलेले आहेत की विचार. आता आपल्या इकडचे मी पण गेलेला मद्रासला, वेलंकर हे तिला केस कमी पडलेले होते का माहिती नाही, टक्कल करून आलो तिकडून मस्त. ती बिचारी केसाची उपाशी होती जेव्हा कुणी सांगितलं टक्कल करा. माझं मन आहे गेला, 2 रुपये घेतले टक्कल बनवायचे, 2 काठ्या घेतले असते तर त्यांचा टवला झाला असता. काय माणसं केवढे असतात. आणि मग सांगतात मला माऊली पावली, आई ती हमेशा मला पावते, माऊलीने मला. ती मूर्ती आहे, अंधश्रद्धा आहे. जी देवाला दर्शन देईल, देव पाहत नाही, ती अंधश्रद्धा. देव रोज पाहतो, सकाळी उठवतो, बसवतो, चालवतो. आता मला माझ्या आईची जाणीव झाली, खरी आहे कोण. योहानमध्ये 19:25 पासून आपल्या शिष्याला आहे ती माऊली ना की वेलन करण्याची होती, ती येशूची आहे. माहिती नव्हतं, मी करून आलेले ते मी तुम्हाला सांगतो, काही फायदे झाले नाही, सगळं मिळते. मी जेव्हा ते काम करत होता ना तेव्हा भरपूर पापात होते. ते काम करणाऱ्याला पापांची क्षमा होत नाही, त्याच्यामध्ये पाप वाढतात पण कमी होत नाही ना. पाप आणि पुण्य काय ते समजत नाही, पण पवित्र शास्त्र घेतल्यानंतर समजते की हे पाप आहे आणि हे पुण्य आहे आणि याच्यानी आपल्याला शेवटला नरकात नेईल. तर ही जी लोक जी सांगतात, त्यामुळे मी लोकांना सांगतो की बायबल थोडं वाचा. त्यामुळे पण मी खरं सांगतो तुम्हाला, प्रभूने माझ्या हातात तिथे इतका चमत्कार केलेले होते. मी लोकांच्या सांगण्यावर गेलो, पण मी प्रेयर मध्ये होतो, पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेचं कार्य करतो. तिकडे एका मुलाला ताप आलेला, छोटस बाळ होत. एक बाई होती, ती धावत अंगाला धक्का मारते. मी त्यावेळेला बिअर प्यायला जात होतो कुठे, आणि ती मूर्तीला घेऊन फिरतात ना गावामध्ये, तसं मी गेलो तिकडे. आता मी आणि आमच्या आताच्या मुलीचा मुलगा तो, चल बरं एक बिअर घेऊन येऊ. निघाले जोडीला, निघाले की ती आम्हाकडे गेली, धक्का मारून माझी होती. दिसत नाही ना परत मी, माझ्या अंगाला परिस्थिती कसं आहे असं ते त्याचं लक्ष होतं. त्याचं छोटं बाळ आहे, चल चल चल. मी गेलो त्या डॉक्टरकडे नेलं, ते मध्ये डॉक्टर ते होतं तिकडे. मी गेलो, पवित्र आत्म्याने मला काय शिकवलं माहिती, पेपर शिकवलं. गेला ना मी त्याला ते बटन घटाची कांडी पाय चोळले असे येशूच्या नावाने. म्हणजे मध्ये मग त्याला सांगितलं येशूच्या आईला, आणि माझ्या येशूच्या आईवर भरपूर विश्वास आहे आणि अद्यापर्यंत आहे विश्वास. तर मी तिला सांगितलं तू पण कोणाची आई आहे का नाही, मी हे बाळ असं कशाला सांग. आपण कसं सांगितलं, मी हार लावील, एक बाळ व्हावी, तुला मेणबत्ती देईल. पटकन चमत्कार असा होतो का नाही. तो खूप चमत्कार केला तो. तर त्या माणूस तिकडे उभा होता, त्याने मला सांगितलं तू प्रेयर करतो का. मी प्रेयरला जातो, मला नाही माहिती मी प्रेयर काय करतो. म्हणजे तो मुलगा लगेच शुद्धीवर आला. तो डॉक्टर पण झाला की कसा काय दिलेलं होतं. ज्या लोकांना हात ठेवली ते बरे होते, पण मला कुठे माहिती की असे प्रश्न आहेत त्या टायमाला. तेवढं मला ज्ञान नव्हतं ना देवाचं कार्याचं, पण विश्वास भरपूर होता देवाच्या प्रार्थनेमध्ये, भरपूर विश्वास. आणि येशूच्या आईला सांगितलं तू पण कोणाची आई आहे. मग गेला, एक हार घेतला, जाऊ ते बरा झालाय ना. मग परत ते मिरवणुकीला गेला, बिअर प्यायला नाही गेला, फिरलो तिकडे मूर्तीच्या बरोबर आलो. परत डॉक्टरकडे गेलो, विचारलं, सांगितलं मला काय झालं. तर तो माणूस तिकडेच होता, तो आपल्या वसईचा. मला सांगितलं तू प्रेयर करतो का. बरं मी नाही, मला प्रेयर माहितीच नाही काय करतात. मी त्या देवाने वाचवलं. मग हार दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो, एक हार 10 रुपयाचे, 1 मेणबत्ती सांगितलं, अख्खं पाकिटच घेतलं, जाऊ दे. आणि एक बाळ, त्याने हार दिला, तो दिला फेकून तिकडे. मला वाटलं त्या गळ्यात घालेल का. मला राग आला की नाही, मी तर एवढा खर्च केला आणि याला आता दिला की काय दिलं उडून. मी काय बोले, तेव्हा मला अकल नव्हती ना, मूर्ती पूजा करता. मेणबत्त्या दिला, नारळ ठेवलं,
हे काय गुरुदेव युवा आहे. अरे याच्या हातामध्ये सगळं द्यायचं का नाही, देवाकडे द्यायचं. कदाचित देवाने मला निवडलेलं होतं की तुझं मूर्तीकडे अर्पण नसावं, समजलं. पण आपल्याला त्या टायमाला गिरी आल्या, म्हणजे राग आला, कारण तुम्ही हार नाही का घातला. अरे अशी मूर्ती पूजेची नाटकं असतात ना. प्रश्न शिकापून 29:11 जे संकल्प हिताचे असतात, अरिष्टाचे. कधी कधी देवाच्या योजना आपल्याला समजत नाही. देवाच्या बरोबर असल्यावर देवाच्या योजना समजते आणि देव चांगलं करायला बघतो, पण आपण वाईट करायच्या फुटीमध्ये असतो. एक लहान मुलाचा दाखला घ्यायचा, मुलाला आपण वाचवायचा प्रयत्न करतो, पण ऐकत नाही, त्याला ठोक टाकतात, तरी पण इकडेच जायला बघतात. तसं तो आपला प्रश्न आहे. आपल्याला पण एकीकडे 12 फटके बसतात, दोन्ही तिकडेच जातात, घरात खायला नाही मिळत, पण हातमध्ये वापरतच जातात. तर पहिले शिका आणि पवित्र शास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी त्याची तयारी करा. हालेलुया. जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला तर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करायला सुरुवात करेल. हालेलुया. म्हणून देवाने योजना दिला. जेव्हा पहिली मुलगी झाली त्या मर्यामा, तिचं नावानेच तिला मर्या म्हणून ठेवलं. हालेलुया. मूर्तीचं नाव नाही दिलं. हालेलुया. तर अशा प्रकारे बरेचसे उदाहरण आहेत. तर आपल्याला शिकताना आज आपल्या इकडे बऱ्याचशा कार्य करणाऱ्या पण मर्या माता आहेत, त्या म्हणजे प्रार्थना करणाऱ्या. हालेलुया. देवभक्त, मूर्तीपूजक. तर आपल्याला शिकायचं आहे परमेश्वराने काय शिकवले ते गोष्टी घ्यायच्या. तर आपण छोटेसे प्रार्थना घेऊया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, मूर्तीपूजकापासून सर्व व्यक्तीला सहाय्य कर आणि त्यांना पवित्र आत्म्याच्या देणगीमध्ये सामर्थ्यात, ज्ञानात सर्व मानवाला तुझं प्रतिरूप दिले, त्या प्रतिरूपाप्रमाणे आपल्या सर्वांना सहाय्य करण्यास कृपेच्या दानाने सर्व लोक आमदार सरपंच सर्व पोलीस लोकांचा आशीर्वाद ही प्रार्थना आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.